तर हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल SP कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत MS एक्सेलमध्ये जो काही इंग्लिश डाटा आहे तो मराठीमध्ये कसा कन्वर्ट करायचा किंवा हिंदीमध्ये कसा कन्वर्ट करायचा. तर मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल तर असा डाटा तुमच्या समोर येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, सिम्पली जो काही डाटा आहे, आता जर समजा तुम्हाला हा नेम तर इथं हिंदीमध्ये पाहिजे किंवा मराठीमध्ये पाहिजे. असं जर डाटा तुमच्या समोर आला तर सिम्पली तुम्हाला जो काही डाटा असेल तो तुम्ही असं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट ऑल डाटा आपला असं सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. याला सिम्पली कॉपी करायचं आहे आणि आपण याचं राहिलेलं काम आपण आपल्या गुगल क्रोममध्ये करणार आहोत. तर सिम्पली आपलं क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक दिसेल गुगल ॲप्स म्हणून, यावर सिम्पली क्लिक करायचे आणि यामध्ये आपलं एक दिसेल शीट्स म्हणून. तर हे शीट्सचं ओपन करायचे आणि शीट्स ओपन केल्यानंतर इथं आपल्याला ब्लँक स्प्रेडशीट ओपन करायची. ही ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी ही एक्सेल शीट आणि एक शीट दिसेल. तर सिम्पली आपण जो काही डाटा आता कॉपी केला होता तो डाटा इथं आपल्याला ट्रान्सलेट करण्यासाठी तो डाटा इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे. कंट्रोल व्हीने तो डाटा आपण इथे पेस्ट करून घेतलेला आहे आणि आपला एक छोटासा आता इथे एक फॉर्म्युला लावायचा आहे. तर सिम्पली आता तो फॉर्म्युला लावण्यासाठी इथं सेल मध्ये इथे येऊ आपण आणि आता हे नेम पण आपल्याला इथं हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये पाहिजे किंवा इतर कोणत्याही भाषेत पाहिजे असेल तर आपण ट्रान्सलेट करू शकता. तर सिम्पली इथं आल्यानंतर आपला एक फॉर्म्युला टाईप करायचा इक्वल टू आणि फॉर्म्युला आपल्याला टाईप करायचा आहे गुगल ट्रान्सलेट म्हणून फॉर्म्युला इथे येऊ शकतो. हे गुगल ट्रान्सलेट फॉर्म्युला टाईप केल्यानंतर सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिलं टेस्ट घ्यायचं आहे. कोणचा टेस्ट आपल्याला ट्रान्सलेट करायचं, तर हे नेम मला करायचे. तर मी नेम केलं, कॉमा दिला आणि पुन्हा आपल्याला हे सोर्स लँग्वेज आपल्याला आता कोणत्या लँग्वेजमध्ये हा डाटा आहे ते द्यायचे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला द्यायचे. तर सिम्पली आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतला आणि इथं आपण आपला आता जो डाटा आपण कन्वर्ट करणार तो डाटा आपला इंग्लिशमध्ये आहे. तर ह्याला सिम्पली आपण ह्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये EN करून कॉमा देऊन तुम्ही फॉर्म्युला बघू शकता. आता आपलं टार्गेट लँग्वेज, तर कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, कोणत्या भाषामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता आपल्याला मित्रांनो हिंदीमध्ये करायचं आहे. तर मी इथं टाकणार हिंदीसाठी HI. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच टाकायची. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच तुम्हाला टाकायची. तर आता मी इथं टाकणार HI आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा देऊन मी इथं करणार क्लोज ब्रॅकेट. आणि आता मी जसे एंटर करेन तर हे थोडं लोड घेईन आणि तुम्ही बघू शकता हे इंग्लिश हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. सिम्पली इथं तुम्ही जाऊन हे असे ड्रॅग करून सर्व डाटावर करू शकता किंवा डबल क्लिक करून पण करू शकता. लोड घेतल्यानंतर होईल. तर हे बघा, हे सगळे हिंदीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. कुठं काही गडबड दिसत असेल मित्रांनो तर तुम्ही ते टाईप करून पण बरोबर करू शकता. जर आता हाच डाटा तुम्हाला मराठीमध्ये पण करायचा असेल तर सिम्पली मराठीसाठी फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, मराठीसाठी मित्रांनो फक्त आपल्याला हिंदीच्या ठिकाणी तिथं MR करायला लागेल. तर मी इथे हे टेस्ट सिलेक्ट करतो, कॉमा देतो. आता मी डबल इन्व्हर्टेड कॉमा घेतो आणि IN टाकून परत कॉमा देऊन परत डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि इथं आता मराठीसाठी सिम्पली तुम्हाला टाईप करायचं आहे MR डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि क्लोज ब्रॅकेट आणि एंटर करून तर तुम्ही बघू शकता हे मराठीत पण कन्वर्ट झालेलं आहे. नामच्या ठिकाणी नाव आलं हो का. तर असं तुम्ही करू शकता. सिम्पली हा डाटा सिलेक्ट करून आता कॉपी करून आपण आपल्या ज्या कोणत्या सीटमध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला समजा तो डाटा इथं पाहिजे होता तर आपण सिम्पली त्याला कॉपी करून आता इथं असं पेस्ट करू शकता. हे बघा मराठीमध्ये डाटा आला. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.